समोर खरं तर आंदोलन व्हायला पाहिजे होतं, प्रांत कार्यालयासमोर खरं तर आंदोलन व्हायला पाहिजे होतं, परंतु आपण अशा लोकांच्या पुढे आंदोलन करतोय की ज्या लोकांच्या हृदयामध्ये पाणी नाही, ओलावा नाही, माणुसकी नाही, जी खाकी आपल्या दलितांच्या बाजूला कधी उभीच राहत नाही, त्यांच्याकडे येऊन काही सुद्धा उपयोग होणार नाही। मला अतिशय वाईट वाटतं या गोष्टीचं की ज्या वेळेला मोर्चा इथं आला त्यावेळेला इथल्या पोलीस स्टेशनचा अधिकारी म्हणतोय तिकडे जाऊन थांबा, लाज वाटली पाहिजे हरवलेला या लोकांना तिकडे उन्हात बसवताय काय। हा मोर्चा काय हौसेने इथं आलेलो नाही, आम्ही आमचं दुःख आम्ही सांगायला आलोय, आमचा आक्रोश व्यक्त करायला आलोय आणि तुम्ही म्हणताय तिकडे जावा, इकडे गाडी यायला पाहिजे रस्ता। अरे तुमचा रस्ता अडवायलाच आम्ही इथं आलोय। बायका पोरं इथं आहेत आणि हा अधिकारी म्हणतोय तिकडे उन्हात जाऊन थांबा। मी हरवड्याचा जाहीर शब्दात निषेध करतोय। डीवायएसपीचा मला निरोप आला, सर तुमचं शिष्टमंडळ लवकर पाठवा, मला एसपी साहेबांच्याकडे जायचं आहे। अहो जरा जरी तुम्हाला कणम असती तर एसपीला इथं बोलवून घेतलं असतं तुम्ही। एका महिलेचं कुटुंब उद्ध्वस्त केलं जातंय, तिथं घर पाडलं जातंय, तुमच्या गांडी शेजारी इथं बहेगाव आहे, तिथल्या एका मुलाच्या डोळ्यात चटणी टाकतायत, उसात नेऊन त्याला मारतायत, तोंडात चप्पल घालतायत। माझ्या पुढे प्रश्न पडलाय की चप्पल कोणाकोणाच्या तोंडात घालायची। मी अतिशय अस्वस्थ झालो ज्या वेळेला मला रामचा विषय समजला, रामदेव कुळेचा। बरीच जण इथं भाषण करताना म्हणत होती आम्हाला मोकळं सोडा, मोकळं सोडा। अरे धरलं कुणी? एक सांगतो, सुकुमार सर म्हणले तुम्हाला की मारा, ते आहेत तुमच्या बरोबर, मी फक्त थोडस बोलतो, ते आहेत तुमच्या बरोबर। ज्यांना रामदेव कुळेच्या डोळ्यात चटणी घातली आहे त्याच्या गांडीत चटणी घालायचं काम आपल्याला करावं लागणार आहे, हे करावं लागेल। हे नुसतं बोलणं नाही, यापूर्वी असं केलं आम्ही। ज्या वेळेला आम्ही इथं येत होतो आणि आंदोलन करत होतो तेव्हा आम्ही घरात पोहोचेपर्यंत पोलीस इथं निघत नव्हते, आणि आता जे कार्यकर्ते नेते म्हणून फिरतायत त्यांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे की का असं होतंय आणि काय असं होतंय। मित्रहो, ऐतवड्यामध्ये झालेली घटना आणि त्यानिमित्तानं जी मुलगी भाषण केलं आणि तिने सांगितलं की तिथं आमच्या समाजात कीड लागलेली माणसं आहेत, प्रत्येक वस्तीमध्ये कीड लागलेली माणसं आहेत, मागामध्ये पण आहेत। शेवाळे सर कुठे गेले? तुमच्यात आहे का नाही? मराठ्यांच्यात सुद्धा कीड लागलेले मराठी आहेत, प्रत्येक जातीत कीड लागलेली माणसं आहेत। पण नुसती कीड आपल्याला शोधायची नाही, किडा सुद्धा शोधावा लागणार आहे। या किडीमुळं आणि किड्याच्या वळवळण्यामुळे सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत। आपल्याला तिकडे लक्ष घालावं लागेल। तुम्ही स्वाभिमानानं जगायचं भाषा करता तर स्वाभिमानानं तुम्ही राहिलं पाहिजे। फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता तसं तुमच्या बोलण्यात असलं पाहिजे, वागण्यात असलं पाहिजे। आमच्या बडेकरनं भाषण केलं, रेडं फाडत होतो, अरे ते पोटासाठी फाडत होतो। आता जर का तुम्हाला रेडं फाडून उपयोग नाही, आता तुम्हाला ही व्यवस्था फाडावी लागेल, आणि ही जर व्यवस्था फाडायची असेल तर लेखणीचंच शस्त्र तुम्हाला बरोबर घ्यावं लागेल। मी फक्त मुद्द्यावर बोलून संपवणार आहे विषय, मला कुठल्याही प्रकारचं राजकीय भाषण करायचं नाही। जेव्हा राजकारण असेल तेव्हा मी राजकारणाचं बोलेल। अॅट्रॉसिटीचा कायदा जो कडक झाला तो व्हीपी सिंगाच्या सरकारमध्ये झाला, आणि अॅट्रॉसिटीचा कायदा जो शिथिल झाला दुर्दैवानं महाराष्ट्राचा गृहमंत्री त्यावेळेला मच्छिंद्र सक्सेचा मित्र आर आर पाटील होता। आर आर
पाटील गृहमंत्री असताना हा कायदा शिथिल झालाय आणि तेव्हापासून हे प्रॉब्लेम सुरू झाले. 30 वर्षापूर्वी सुद्धा दलितांवर अन्याय अत्याचार होत होते म्हणून आम्ही इथं आलोय मोर्चे घेऊन. त्यावेळेला सरकार कुणाचं होतं? माझं एवढंच म्हणणं आहे, सरकार कुणाचंही असो आपल्यावर अन्याय होतोय आणि सरकार कुणाचंच नव्हतं तेव्हाही आपल्यावर अन्याय होत होता. आणि म्हणून जर हा अन्याय दूर करायचा असेल तर तुम्हाला सरकार व्हावं लागेल, त्याशिवाय तुमच्यावरचा अन्याय दूर होणार नाही. वाक्य टाळीचं नाही, विचार करण्याचं वाक्य आहे. तुम्हाला सरकार व्हावं लागेल. एक चांगला मुद्दा आमचे मित्र सुकुमार कावळे सरांनी मांडला की एक धर्मवीर नावाचा पार्ट 2 पिक्चर आलाय आणि मातंग हिंदुत्व मांगाच्या वज्रमुठीत आहे, मुठीत आहे म्हणून त्यात डायलॉग आहे. काही लोक त्याच्या विरोधात बोलतायत, काही बाजूने बोलतायत, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आमच्या मुठीत किंवा मागाच्या मुठीत हिंदुत्व आहे म्हणतायत, पण मांग कुणाच्या मुठीत आहे? मांग कुणाच्या मिठीत आहे? नंदू, ती सुद्धा मिठी हुडकावी लागेल आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विचारानंच जावं लागेल. सुकुमार सरांनी सांगितलं, मला खूप आनंद झाला. आम्ही एकत्रच आहोत. भांडणं कशासाठी होतात? खुर्चीसाठी होतात. एकट्यालाच खुर्ची दिली, कोणी सुद्धा भांडलेलं नाहीये. आमच्यात खुर्चीचं भांडण नाही, याचा ढळढळीत पुरावा म्हणजे आजचा मोर्चा. आणि सरांना कायमस्वरूपी खुर्ची आम्ही इथं द्यायला तयार आहे. उलट ह्याच्यापेक्षा चांगली खुर्ची आम्ही द्यायला तयार आहे. आणि जर वाद टाळायचा असेल तर आधी खुर्च्या निर्माण कराव्या लागतील. त्याच्यावर आपण कोण बोलतच नाही. मित्र हो, 7 तारखेला घटना घडली. 7 तारखेला, आज 13 तारीख आहे, उद्या 8 दिवस होत आहेत. आरोपीला अटक नाही, तपास काही सुद्धा नाही आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने काय बोलू का? बोला. बघा, मला पण तुम्हाला पण अडचणी जाणार. सर येत्या डीवायएसपी तपास करतायत. काय नाव आहे डीवायएसपीचं? मंगेश चव्हाण यांच्याकडे तपास आहे. 8 दिवसामध्ये जर का कारवाई झाली नाही आणि आरोपीला जर अटक झाली नाही तर मंगेश चव्हाणाकडचा तपास आम्ही काढून घेणार. मंगेश चव्हाणाचा तपास नाही पाहिजे. आम्हाला दुसऱ्या तालुक्यातला किंवा दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्यातला किंवा सांगलीतला एखादा डीवायएसपी किंवा त्यांच्या तपास अधिकारी आम्ही बदलायची मागणी करणार. अरे एवढ्या मोठ्या घटना घडतात या तालुक्यामध्ये. लोकप्रतिनिधी किती आहेत इथं? 3 आहेत. 3 लोकप्रतिनिधी या तालुक्यामध्ये. जयंत पाटील आमदार आहेत. याच तालुक्यातल्या काही भागात विचार केला तर ते मानसिकराव नाईक आहेत. आणि आता नुकतेच आमदार झालेले आमचे मित्र सदाभाऊ आहेत. 3 लोकप्रतिनिधी आहेत, 3 आमदार. इथं एक सुद्धा आलेला नाहीये. इथं एक सुद्धा आलेला नाहीये. त्यामुळे समाजाने आता एकच ठरवायचं, हे जे आमदार आहेत ते कुणाचे पण असू द्या, तुमचा आमदार, तुमचे आमदार मच्छिंद्र शेट्टे, सुकुमार कांबळे, राम कांबळे सर. तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर मला सांगा, मी दुसरं नाव घेईन. मित्र हो, या प्रश्नाच्या अनुषंगाने तपास अधिकाऱ्याची जबाबदारी फार मोठी आहे. मगाशी कोणीतरी भाषण केलं, मला ते लक्षात नाही कोणाच्या. पोलीस अधिकारीच अक्षरशः आरोपीला सांगतात अशा अशा पद्धतीने चला. इथे इतकेच झाले. मला वाटतंय हरगुड्यांचा अप्रोच मला काय बरोबर वाटत नाही या दलितांच्या संदर्भात. आणि त्याच्यामुळं हरगोडींनी आमच्या बाजूने काम करू नका, पण निदान संविधानाची आणि तुमच्या वर्दीची तरी लाज राखावी पोलिसांनी, असं मी त्यांना आवाहन करतो. अरे तुम्ही काम व्यवस्थित केलं तर आम्हाला मोर्चे काढायची वेळ येणार नाही. जाता जाता मी एक सांगतो आणि थांबतो. जर आज 13 तारीख आहे, 20 तारखेपर्यंत शंकरराव, 20 तारखेपर्यंत सर आणि सगळेच लोक सांगतायत सांगली जिल्ह्यात अन्याय होत आहेत, सांगली जिल्ह्यात अन्याय होत आहे, अन्याय. या पोलिसांना सांगून काय उपयोग आहे सांगा मला? पोलिसांना सांगून उपयोग नाही.
तुमच्यावरचा अन्याय जर दूर करायचा असेल तर सवाल सरकारला आज करावा लागेल. मला कुणीतरी आलं घोषणा देताना म्हटलं, सर फडणवीसच्या विरोधात घोषणा दिली तर चालेल का? मी म्हटलं खचून दे, जोरात दे. अरे मी माझ्या समाजाच्या बाजूने आलेलो आहे, समाजाचाच मी बोलणार. ते म्हणलं घोषणा. आणि आंदोलन कोणाचं पण असलं तरी चर्चा फडणवीसचीच असते. काय म्हणायचं ते म्हणा, ओळखायचं ते ओळखा, पण सरकार या सगळ्या गोष्टीला जबाबदार ठरलं पाहिजे. आणि म्हणून 8 दिवसामध्ये जर का या आरोपींच्यावर कारवाई झाली नाही तर येत्या 20 तारखेला किंवा 21 तारखेला याच आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यात सरकारचे प्रतिनिधी आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशराव खाडे त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची भूमिका आपण घेऊया. त्यांच्या घरावर मोर्चा. आणि त्याच्यानंतर 8 दिवसामध्ये या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी या दलितांची चौकशी जर केली नाही तर या तालुक्यातला आमदार हा एका राजकीय पक्षाचा नेता आहे. या तालुक्यातला आमदार माजी गृहमंत्री पण आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे आणि व्यक्त करायला पाहिजे डॉक्टर. आणि म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा. आणि त्याच्यानंतरही जर आपली काही प्रश्न सुटले नाहीत तर माजी गृहमंत्री आणि काँग्रेस पक्षाचा नेता जयंत पाटलाच्या घरावर सुद्धा आपल्याला मोर्चा काढावा लागेल. शेपूट घालून काम होत नाही. तुम्ही म्हणाल त्याच्या घरावर मी मोर्चा चालायला तयार आहे. दलितांच्या प्रश्नावर मच्छिंद्र सकटे कधीही तडजोड न करणारा नेता आहे. आणि म्हणून या भाषेत मी बोलत असतो. आपण सगळे इथं आलात, मी स्वागत करतो. खूप दिवसानंतर दलित महासंघाचे माझे जुने कार्यकर्ते दिसायला लागले. आणि दलित महासंघाची एवढी नावं घेतली की अजून किती दलित महासंघाच्या संघटना आहेत मला काही कळेना झालं. पण हे सगळी पोरं मला मरू देणार नाही. एवढ्या दलित महासंघाच्या संघटना झालेल्या आहेत की ते माझा जय जयकार करणारच कुठं जातील. निदान त्यांच्या हृदयात तरी माहित आहे की हे सगळं जे आपलं चाललंय ती मच्छिंद्र सकटेने केलेलं आहे. त्यामुळं आपण सगळे मोठ्या संख्येने आलात. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. पोलीस काय म्हणतात बघा, माझा पोलिसांच्यावर विश्वास नाही, ना मंगेश चव्हाणावर नाही आणि ना त्या हरगुडेवर आहे. नाही माझा विश्वास. काय होतंय बघा. नसेल तर पालकमंत्र्याच्या घरावरच्या मोर्चाची तयारी आपल्याला करायची एवढंच सांगतो आणि आपलं माझं भाषण संपवतो. जय भीम, जय भारत, जय लहुजी, जय संविधान.